कुमार यादवने बाउंड्री लाईनवर अफलातून कॅच घेतला तोच टर्निंग पॉइंट ठरला। 1983च्या वर्ल्ड कप फायनल आपण जिंकलो ती कपिल देव यांनी घेतलेल्या अशाच अफलातून कॅचमुळे। आणि तो कपिल ते तर तुम्हाला सांगतो नंतर एकट्यामध्ये सांगतो। कपिलचा कॅच जसा अजरामर झाला तसाच काय म्हणजे सूर्यकुमारचा कॅच अजरामर झाला। 140 कोटी भारतीयांना सेलिब्रेशनची अशी संधी भारतीय संघाने देत राहावी यासाठी त्यांना शुभेच्छा देतो। महाराष्ट्रातील 13.5 कोटी जनतेच्या वतीने भारतीय क्रिकेट संघाचं मनापासून मी अभिनंदन करतो। अध्यक्ष महोदय, राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेमध्ये 2 दिवस चर्चा झाली। त्यामध्ये अनेक सदस्यांनी भाग घेतला। त्यामध्ये विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारजी, चेतन तुपे, सुभाष धोटे, संजय केळकर, जयंत पाटील आले नाहीत का? सुनील प्रभू, रईस शेख, अतुल भातखळकर, अमित जनक, वैभव नाईक, रवी राणा, मनीषा चौधरी, लहू कानडे, बाबासाहेब पाटील, कैलास पाटील, देवराव होळी, प्राजक्त तनपुरे, बच्चू कडू, सुनील भुसारा, सहस्राम कोरोटे, प्रकाश आवाडे, हिरामन खोसकर, रोहित पवार, अजय चौधरी, विजय सिंग सावंत, विनोद अग्रवाल, अतुल बेनके, रमेश कोरगावकर, मुफ्ती मोहम्मद इस्माईल खलिक, कैलास गोरंट्याल, अबू आझमी, राजूभाई वगैरे, किशोर जोरगेवार आणि इतर काही लोकांनी भाग घेतला। त्यांची सगळ्यांची नावं मी घेत नाही, म्हणजे सर्व मान्यवर। अध्यक्ष महोदय, फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडला आणि त्यापूर्वी 20 फेब्रुवारी राज्यपाल महोदयांचं अभिभाषण विधिमंडळात झालं होतं आणि राज्यपाल महोदयांनी केलेल्या त्या अभिभाषणावर या सभागृहामध्ये 2 दिवस चर्चाही झाली आणि या चर्चेमध्ये सन्माननीय सदस्यांनी भाग घेतला आणि आपले विचार मांडले आणि सर्वांनाच मी या ठिकाणी धन्यवादही देतो। एक सकारात्मक चर्चा घडवून आणली। काही लोकांनी आपले विचार सरकारच्या घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने मांडले, काही विरोधात मांडले। आपल्या युती सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि सरकार स्थापन झाल्यापासून म्हणजे ज्या दिवशी सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून सुरू झालं की सरकार 2 दिवसात पडेल, 1 महिन्यात पडेल, 2 महिन्यात पडेल, असं करून करून सरकार काय पडलं नाही। 2 वर्ष या सरकारला पूर्ण झाली 30 तारखेला आणि त्यावेळेस सरकार पडावं म्हणून अनेक लोकांनी पाण्यात देव ठेवले होते ते आणि म्हणून याच्यामुळे सरकार काही पडलं नाही। परंतु सरकारची कामगिरी पाहून विरोधकांचे चेहरे मात्र पडले। 2019 मध्ये जनमत पायदळी काय म्हणाले तुम्ही? 21 जागा आल्या। हो आले ना, आता विधानसभेत कळेल ना। फेक नरेटिव्ह लोकांना फसवता येते, एकदा पुन्हा पुन्हा फसवता येत नाही आणि जे फसले त्यांना आता चूक कळली आहे। त्यामुळे 2019ला विजय भाऊ जनतेच्या जनमत, विजय भाऊ ऐका मी तुमचं खास, तुम्ही कुठे गेला म्हणून विचारत होतो शंभराजला, जनमत अवेरून पायदळी तुडवून महाआघाडीचं सरकार त्यावेळेस आलं। खरं म्हणजे त्यावेळेपासूनच आम्ही त्या बाबतीमध्ये मी जास्त काय बोलत नाही, पण त्या विरोधामध्ये आम्ही अध्यक्ष महोदय उठाव केला आणि त्यामुळे महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने लोकांच्या मनातलं आणि वैचारिक भूमिकेतून सारखं असलेलं महायुतीचं सरकार आम्ही आणलं। त्या उठावाला देखील 2 वर्ष झाली। सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करणं हाच आमच्या सरकारचा ध्यास होता
आणि आजही आहे. राज्याने अध्यक्ष महोदय आर्थिक, औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रात घोडदौड केली पाहिजे अशीच आमची इच्छा होती आणि आस होती. समाजातील विजयराव शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचला पाहिजे यासाठी आमची धडपड होती.